288 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला म्हणजेच काल मतदान पार पडलं आणि त्यानंतर आता एक्झिट पोल समोर आलेले आहेत। माझ्या हातामध्ये आहे प्रजातंत्रचा एक्झिट पोल। हा एक्झिट पोल वेगळा आहे कारण या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये 55 अशा जागा दाखवण्यात आलेल्या आहेत जिथे अटीतटीच्या लढती आहे आणि त्यापैकी 15 जागांमध्ये कोण निवडून येईल हे या एक्झिट पोलने सांगितलेलं आहे। तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सुरुवातीला मी जसं सांगितलं की प्रजातंत्रचा एक्झिट पोल माझ्याकडे आहे आणि या एक्झिट पोलच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा तर आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे। महाविकास आघाडीला किती जागा मिळतील हे जर आपण बोललो तर एकूण 288 जागांपैकी 149 जागा महाविकास आघाडीला मिळतील तर महायुतीला 127 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। म्हणजेच महाविकास आघाडीचं पारडं महाराष्ट्रामध्ये जड असेल, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असं या एक्झिट पोलने सांगितलेलं आहे। आता एकूण 55 अशा जागा आहेत जिथे अटीतटीच्या लढती असणार आहेत, क्लोज फाईट असणार आहेत असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये 15 अशा जागा आहेत, मुंबईमध्ये 18, उत्तर महाराष्ट्रात 21, ठाणे कोकणात 18, विदर्भात 29, पश्चिम महाराष्ट्रात 26, एकूण या 55 जागांमध्ये क्लोज फाईट्स असणार आहेत। आता या 15 जागा आपण यापैकी पाहणार आहोत जिथे कोण निवडून येईल या प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने सांगितलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा जी सगळ्यात महत्त्वाची बारामतीमध्ये प्रतिष्ठेची लढाई समजली जाते ती म्हणजेच बारामतीची लढाई, जिथे काका वर्सेस पुतण्या अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि त्या लढतीमध्ये अजित पवार बाजी मारतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। बारामतीकरांचं एक सतत कौल असतं, एक म्हणणं असतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, त्याच्याप्रमाणे बारामतीकर पुन्हा विधानसभेला अजित पवारांना निवडून देतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। बारामतीमध्ये युगेंद्र पवार सुद्धा आपल्याला तितकेच ऍक्टिव्ह पाहायला मिळतायत। दोघांमध्ये कोण निवडून येईल हे सांगता येत नसलं तरी या एक्झिट पोलनुसार अजित पवार पुन्हा बारामतीमध्ये निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दुसरं आहे सकोली हा मतदारसंघ, जिथे नाना पटोले निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। कोपरी पाचपाखडी, जिथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि केदार दिघे विरोधात एकनाथ शिंदे जे तिथे विद्यमान आमदार आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी मधून निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजेच नागपूर दक्षिण पश्चिम, जिथे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्यात फडणवीसांचा पुन्हा एकदा विजयी होईल असं या एक्झिट पोलने सांगितलेलं आहे। वरळीमध्ये जिथे आपल्याला टफ फाईट पाहायला मिळते ती म्हणजेच मिलिंद देवरा वर्सेस आदित्य ठाकरे अशी। आता आदित्य ठाकरेंना मिलिंद देवरा यांचं आव्हान असल्यामुळे ही लढाई त्यांच्यासाठी कठीण आहे असं बोललं जात असताना या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा आदित्य ठाकरे वरळीमधून निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। नंतर पुढचं नाव आहे ते म्हणजेच वांद्रे पूर्व मतदारसंघ, जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। जिशान सिद्दीकी जे काँग्रेसमध्ये होते, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुठेतरी जिशान सिद्दीकी यांच्या बाजूला सहानुभूती आहे असं बोललं जात होतं, ते निवडून येतील असं या सगळ्या मतदारसंघामध्ये वातावरण होतं। तिकडे वरुण सरदेसाई यांची सुद्धा टफ फाईट त्यांना असताना वरुण सरदेसाई यांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड असेल असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे दादर माहीम, जो महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे कारण तिथे सुरुवातीपासूनच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये टफ फाईट पाहायला मिळते। एकीकडे आहेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, दुसरीकडे आहेत शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि तिसरे जे उमेदवार आहेत ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत। आता अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या लढतीमध्ये महेश सावंत बाजी मारतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे। जर आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघात अमित ठाकरेंसाठी फिल्डिंग लावली होती। तिकडे सदा सरवणकर सुद्धा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम सुद्धा आहे। पण दुसरीकडे महेश सावंत सुद्धा चांगलं काम असल्यामुळे, त्यांनी जनसंपर्क त्यांचा चांगला असल्यामुळे
ते निवडून येतील, मशाल पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असं बोललं जात असताना आता महेश सावंत बाजी मारतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार दादर माहीमधून निवडून येईल, जे की थोडंसं शॉकिंग आहे, पण या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोण निवडून येईल. यानंतर पुढे आहे ते म्हणजे राहाता शिर्डी, जिथे राधाकृष्ण विखे पाटील निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. परळीमध्ये जिथे राजेसाहेब देशमुख यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे, जिथे विद्यमान आमदार धनंजय मुंडे होते, त्यांना पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेली होती आणि परळीमध्ये धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजेच इंदापूर मतदारसंघ, जिथे अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळत होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील, जे नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आले होते आणि दत्ता भरणे तिथले विद्यमान आमदार असले तरी आता हर्षवर्धन पाटील हे निवडून येतील. दत्ता भरणेंचा पत्ता कट होईल असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. प्रजातंत्र या एक्झिट पोलने इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील निवडून येतील असं सांगितलेलं आहे. नंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला हा मतदारसंघ. येवल्यामध्ये गेले कित्येक वर्ष छगन भुजबळ हे विद्यमान आमदार असले तरी आत्ताची लढाई त्यांच्यासाठी सोपी नव्हती. याचं कारण होतं ते म्हणजे जरांगे फॅक्टर. जरांगेंनी खुलेआम त्यांना चॅलेंज दिलं होतं की तुमच्याच मतदारसंघामध्ये तुम्हाला मी पाडून दाखवेन, कारण सुरुवातीपासूनच जरांगे वर्सेस छगन भुजबळ हा वाद आपल्याला पाहायला मिळत होता. पण प्रजातंत्र या एक्झिट पोलने असं सांगितलेलं आहे की येवल्यामधून पुन्हा एकदा छगन भुजबळ निवडून येतील. यानंतर पुढचं जे नाव आहे ते म्हणजेच मानखुर्द शिवाजीनगर, जिथे एका बाजूला आहेत अबू आझमी, ज्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे, सपामधून ते निवडणूक लढत आहेत. दुसरीकडे आहेत खुद्द नवाब मलिक, ज्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी दिलेली आहे. सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेतला हा मतदारसंघ राहिलेला आहे. एका बाजूला नवाब मलिक यांचं पारडं जड आहे असं बोललं जात होतं, दुसऱ्या बाजूला अबू आझमी यांनी या मतदारसंघामध्ये गेली कित्येक वर्ष काम केल्यामुळे ते निवडून येतील असं बोललं जात होतं. दोघांच्या अटीतटीच्या लढाईमध्ये अबू आझमी यांचं पारडं जड असेल, ते निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर पश्चिम, जिथे शिंदेच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट यांना उमेदवारी दिलेली होती, त्यांचा पत्ता कट होऊन राजू शिंदे येथे निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. कुडाळमध्ये, जो की सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे, कारण तिथे भाजपमधून प्रवेश करून निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते. दुसरीकडे मशाल या चिन्हावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैभव नाईक, जे की तिथले विद्यमान आमदार होते, हे निवडणूक लढवत होते. आणि इथे निलेश राणे वर्सेस वैभव नाईक अशी अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळत होती. या दोघांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक हे निवडून येतील, यांचं पारडं जड असणार आहे असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. त्यानंतर भूम परांड्यामध्ये जर आपण बघितलं तर राहुल मोटे निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. एकूण 15 हे मतदारसंघ होते जिथे कोण निवडून येईल हे या प्रजातंत्र या एक्झिट पोलने सांगितलेलं होतं. याच्यामध्ये वरळी, माहीम, इंदापूर, कुडाळ या महत्त्वाच्या फाईट्स होत्या आणि याच्यामध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे, कोण निवडून येईल हे प्रजातंत्र या एक्झिट पोलने सांगितलेलं आहे. तुम्हाला या 15 लढतींबद्दल काय वाटतं, या जागांवर कोण निवडून येईल याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.